ही बाई सगळ्यांना हुलकावणी देऊन कुठं गायब झाली आहे त्याचा विचार करायला पाहिजे. परशुशेठ, तिथे या आज्ञत्वाचं मग तुमच्याच घरातला कोणाचं तरी हात आहे. हे राग्या, स्वतःची चांबडी वाचवायला दुसऱ्या कोणाचं तरी नाव घ्यायचं नाही. हा नाही हो परशुशेठ, विश्वास ठेवा माझ्यावर. अहो, मी सुद्धा तिला असंच उडवून लावलं होतं. तेव्हाच ती म्हणाली होती की की किल्लेदार घराण्यातलं कुठलं तरी हुकमाचं पान तिच्या हाती लागलंय म्हणून. हुकुमाचं पान? ते तर मी आहे. दुसरं कुठलं आलो? वामन्या? का नरसिंह दादा स्वतः? रागाच्या भरात का होईना, पण आज पहिल्यांदाच काहीतरी तुझ्या फायद्याचं बोललीस. खरंच नरसिंह किल्लेदार हे काही एकच राजकारणी नाहीये. राजकारणात असे अनेक पक्ष आहेत आणि अनेक नेते. जर मी बोलले तसं झालं तर सगळ्या किल्लेदारांच्या कानाखाली आवाज काढल्यासारखंच होईल. जानकी उद्यापासून कॉलेजला जाणार. काय? 10वी पर्यंतचं शिक्षण तर तिचं झालंच आहे. आता पुढचं शिकेल. वाव, फॅन्टॅस्टिक. काहीतरी उगीच खोळ्यासारखं बोलू नका. मी नाही जाणार तिकडे. मला अजिबात चालणार नाही माझ्या बायकोला कोणी अडाणी म्हटलेलं आणि तिच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन तिला फसवलेलं. पण मला नाही जमायचं. जमवावं लागेल. ती कॉलेजला जाईलच, पण तुम्हाला आता बँडेज काढायला जायचं ते लक्षात आहे ना? अरे हो, आज या मुकुटातून माझी सुटका होणार आहे विसरूनच गेलो होतो. हॅलो, नमस्कार मॅडम, मी कानिफनाथ कर्वे. कुठल्या तरी कॉल सेंटर मधून बोलतोय असंच ना? हे बघा, मला इंटरेस्ट नाहीये. नाही मॅडम, मी कॉल सेंटर मधून नाही बोलत आहे. मी एक पत्रकार आहे. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता मला. अहो, तुमच्यासारख्या सोशल ऍक्टिव्हिटीज करणाऱ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला मला खूप आवडेल. ठीक आहे, मी माझ्या सेक्रेटरीशी बोलते आणि तुम्हाला एक अर्ध्या तासात कळवते. ओके? थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. आत्याबाई म्हणतात ते खरं आहे. अगदी सोन्यासारखा संसार आहे आपला. आपण तिघं मिळून ना तो यशस्वी करूया. तुम्ही खरंच बदलला असाल ना, तर मग मीही तयार आहे. फक्त माझ्या मागे तुम्ही असेच उभे राहा. भाऊजी लय छान दिसतात ना, एकदम झक्कास चकाचक. काय रे, काय त्रास देतोस तिला? तिलाच विचारा की. काय रे जानकी, काय म्हणतो तो? तो म्हणतोय भाऊजी लय छान दिसतात, चकाचक. काय रे, चकाचक? हा काय दादा, चकाचक. बस बस. नरसिंह, मला तुझ्याशी काही बोलायचंय.